आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आहेत. ताई, आपण आंतरवली सरड येथे मनोज जरांगे पाटलाची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा झाली. काय नेमकी चर्चा? नाही, चर्चा अशी काही नाही. मला अनेक म्हणजे जवळजवळ वर्षभर झालं जरांगे पाटलांनी खूप उपोषण केले, स्वतःला त्रास करून गरीब मराठा समाजासाठी जे ते आंदोलनं करतायत आणि त्यामुळे मला खूप दिवसांपासून त्यांची भेट घ्यायची होती. परंतु आता मला असं वाटलं की आपण एकदा त्यांना भेटावं, कारण मुंबईला मागे ते जेव्हा आले होते तेव्हा मोठ्या संख्येने मराठे आले होते, परंतु त्यांना ठाण्या का वाशीलाच अडवण्यात आलं आणि त्यांना काहीतरी GR देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुमचं आता काम होईल, तुम्ही परत गेला तरी चालेल. तेव्हाच मला त्यांना भेटायचं होतं, परंतु भेट होऊ शकली नाही आणि म्हणून मी आज त्यांची सदिच्छा भेटीसाठी आले होते. आपण अनेक विषयावर त्यांच्यासोबत चर्चा केली की सरकार फसवतंय, सरकार अडवणूक करते, त्याचबरोबर व्यथित झालं चित्र पाहायला मिळालं तुम्ही त्यांना बोलताना. नाही, मला त्यांना मी सांगितलं की फडणवीसांवरती तुम्ही जी उघड टीका करता ती अगदी खरी आहे, कारण त्याचा अनुभव सध्या मी पण घेते आहे की माझ्यावरती कुठली EDची एन्क्वायरी लागू शकत नाही, कुठल्या इन्कम टॅक्सच्या धाडी लागू शकत नाही. तर माझ्या घरातल्या लोकांना त्रास देण्याचं कारस्थान फडणवीसांनी कसं केलं आणि प्रशासकीय संस्थांना इवन कोर्टपर्यंत दबाव आणून कशा प्रकारे त्यांनी मला त्रास दिला आहे. आणि फडणवीसांचं जे तुमचं मत आहे ते माझं मत आहे आणि त्या कुटील कारस्थानाला मी आणि माझे घरातले लोक कशी बळी पडलेलो आहोत किंवा माझ्या छोट्या नातीला फडणवीसांनी कसा त्रास दिला आहे हे मी त्यांना सांगितलं. आणि त्यांचं कुटील कारस्थान आज आम्ही एकमेकांना शेअर केलं की अशा प्रकारे फडणवीस जे काय राजकारण करतायत ते ज्या माणसांचा समाजसेवेशी संबंध आहे, म्हणजे मी आयुष्यभर समाजसेवा केली आहे, मी कधी राजकारण केलेलं नाही, गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे, पण तरीसुद्धा फडणवीसांनी माझ्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता येत नाही, भ्रष्टाचाराचा आरोप करता येत नाही, कुठलाही आरोप करता येत नाही. म्हणून माझ्या घरातल्या मॅटरमध्ये जाऊन त्यांनी कोर्ट कचेऱ्यांचे निर्णय फिरवण्याचं काम केलं आणि माझ्या नातीला त्याच्यातनं खूप त्रास झाला आहे. आणि म्हणून फडणवीसांचं जो एक कुटील कारस्थान आहे ते ह्या जगापुढे आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटलांनी जे फडणवीसांना बरोबर ओळखलेलं आहे ते लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि त्यांचा खरा मुखवटा जो उतरून फडणवीस किती कुटील कारस्थानी आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे, अशी माझी इच्छा होती. म्हणून मी आज त्यांना भेटले. तर तुम्ही असंही माहीत की जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवायला पाहिजे होत्या. आता 20 तारखेला जरांगे पाटील बैठक घेणार आहेत आणि त्यात ते ठरवणार आहेत की लढवायच्या की पाडायच्या. तुम्हाला काय वाटतं, काय भूमिका घेतली पाहिजे जरांगे पाटलांनी? नाही, फक्त माझं एकच भूमिका आहे की ज्या सरकारने त्यांना फसवलं आहे त्या सरकारचा फायदा होईल अशी कुठलीही भूमिका ते घेणार नाहीत. ते तेवढे चतुर आहेत. आणि खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली असती तर मोदी सरकारच्या नाकात त्यांनी दम आणला असता. संसदेमध्ये त्यांनी आरक्षण म्हणजे फक्त महाराष्ट्रातच आरक्षण नाही तर गुजरातमध्ये पटेल समाज मागतोय किंवा जाट समाज मागतोय, अनेक समाजांना जवळजवळ 10 ते 12 राज्यांचा हा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. आणि जरांगे पाटील जर संसदेमध्ये गेले असते तर त्यांनी ह्या सर्व राज्यांना त्यांच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी, म्हणजे जी आज 50% आरक्षण मर्यादा आहे ती संसदेत नवा कायदा करून ही मर्यादा 85% पर्यंत 80% पर्यंत वाढवता आली असती आणि त्यांनी संसदेचं सभागृह दणाणून सोडलं असतं आणि आरक्षणाचा हक्क मिळवून दिला असता असं मला वाटतं, म्हणजे मला पर्सनली वाटतं तसं. शेवटचा प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी चित्र काय असेल राज्यात? महाविकास आघाडी निश्चितच सत्तेत येईल, कारण हे जे सरकार बसलेलं आहे हे वैधानिक सरकार नाही आहे. ते 50-50 कोटीचे लाच देऊन 50-50 खोके देऊन सुरत मार्गे ते कामाख्या देवीला गेले, त्याच्यानंतर गोव्याला आले आणि त्यांनी फसवून सरकार आणलेलं आहे. त्यामुळे जे दगाबाज असतात, जे धोकेबाज असतात त्यांना पुरोगामी महाराष्ट्राची जनता ओळखून असते आणि पुन्हा अशा लोकांना सत्तेवरती लोक बिलकुल आणू देणार नाही, येऊ देणार नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार निश्चित येईल. राष्ट्रवादी अजित पवार गटात चाकणकर आणि याच्यात रुपाली ठोंबरेत वाद पाहायला मिळतो, कसं बघता याच्याकडे?
नाही, रुपाली ठोंबऱ्यांचं मत बरोबर आहे की त्यांच्या पक्षामध्ये अनेक महिला आहेत, तर प्रत्येक महिलेला संधी दिली पाहिजे. आणि महिला आयोगाचं पुन्हा त्यांना 3 वर्ष रिपीट करणं म्हणजे पहिल्या 3 वर्षात त्यांनी काहीही काम केलं नाही. त्यांना त्या स्वतः लॉ ग्रॅज्युएट नाही आहेत किंवा त्यांना कायद्याचं तेवढं ज्ञान नाही आहे. तेव्हा महिला आयोगावरती मला वारंवार असं वाटतं की त्या योग्य नाही आहेत, त्या वेळ देऊ शकत नाही, महिलांचे प्रश्न त्यांना समजत नाहीत. आणि अशा वेळेस रुपाली ठोंबऱ्यांनी हिम्मत करून त्यांनी दाखवलेलं आहे की एकाच महिलेला वारंवार तुम्ही खरं तर त्यांना ते MLC करायचं चाललं होतं, पण मला असं वाटतं सर्व नाराज महिला अजितदादांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे एकाच महिलेला का तुम्ही देताय. महिला अध्यक्षही तीच आहे, महिला आयोगावरही तीच आहे. महिला आयोगाचं काम चालवण्याची त्यांची कुवतच नाही आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही राजकीय महिलेला महिला आयोगाचं पद देण्यापेक्षा समाजसेवा करणाऱ्या, खऱ्या अर्थाने महिलांसाठी सेवा करणाऱ्या अशा महिलांना ते पद दिलं पाहिजे. तरच महाराष्ट्रातील महिलांवर जो अन्याय होतोय त्यांना न्याय मिळू शकेल. परंतु इथे म्हणजे फक्त मिरवणाऱ्या महिलांना हे पद दिलं जातं, हे अत्यंत खेदाने मला सांगावं असं वाटतंय. कुठल्या महिलेविषयी वाईट बोलायची माझी भावना नसताना बोलायला लागतंय. कारण 3 वर्ष दिल्यानंतर त्यांच्या कामगिरीचा तरी आढावा घ्यायला पाहिजे होता, पण तो न घेता फक्त मिरवण्यासाठी एखादं पद पाहिजे म्हणून त्यांना दिलंय, हे अगदी बरोबर नाहीये. हे महाराष्ट्रातल्या सर्व महिलांवरती, अन्यायग्रस्त महिलांवरती अन्याय करणारं हे पद आहे. हे पद त्यांना दिलेलं पद म्हणजे तो अन्याय आहे महाराष्ट्रातील महिलांवरती, असं मला वाटतं. निश्चितच ह्या होत्या विद्या चव्हाण, ज्यांनी मनोज जरांगे पाटलाची भेट घेतल्यानंतर आपल्याशी संवाद साधला. कॅमेरा पर्सन आप्पासाहेबसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंतरवलीसाठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.